सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण इनलाईन पोस्टल आर्टिकल्स बद्दल माहिती बघत होतो. त्यामध्ये आपण लेटर कार्ड, पोस्ट कार्ड ह्याबद्दल पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे. त्याचप्रमाणे तुला काय सांगितलं होतं, पोस्ट कार्डचे 5 प्रकार सांगितले होते. त्याच्यामध्ये तुला सांगितलं होतं मेघदूत पोस्ट कार्ड, त्याचप्रमाणे सिंगल पोस्ट कार्ड, प्रिंटेड पोस्ट कार्ड, रिप्लाय पोस्ट कार्ड, कॉम्पिटिशन पोस्ट कार्ड. एवढे आपण काय केलं होतं, 5 प्रकार बघितले होते. आता लक्षात घे, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, नवीन चेंज झालेलं आहे. हे जे पोस्ट कार्डचे जे प्रकार येतात ते मर्ज झालेले आहेत. ते कशामध्ये मर्ज झालेले आहेत ते तुला सांगायचं राहिलं होतं, तर तू आता लक्षात घे, तुला सांगून ठेवतो. रजिस्टर पोस्ट कार्ड मध्ये रजिस्टर पोस्ट कार्ड मध्ये ते काय झाले, मर्ज झाले. काय पोस्ट कार्डचे जे 5 प्रकार आपण बघितले होते ते. त्याचप्रमाणे आता तू हेडिंग बघितलं असेल, काय लिहिलंय, हेडिंग लिहिलंय बुक पोस्ट. आता लक्षात घे, बुक पोस्ट ही सुद्धा काय नवीन कन्सेप्ट आहे. ही सुद्धा काय झालेली आहे, जे 3 प्रकार होते आधी कॅटेगरी 2 चे, सेकंड क्लास मेलचे, ते 3 मर्ज होऊन बुक पोस्ट आता ही नवीन सेवा सुरुवात झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये कुठले 3 प्रकार मर्ज होऊन बुक पोस्ट ही सेवा सुरू झाली तुला सांगतो बघ. बुक पोस्ट लिहितो इथं. बुक पोस्ट कशापासून सुरुवात झाले, 3 प्रकार बघ. आधी ना कॅटेगरी 2 चे जे 3 प्रकार होते ते तुला सांगतो. ते 3 मर्ज होऊन बुक पोस्ट सुरू झालेले आहे. ह्याच्यामध्ये बघ, बुक पॅकेट्स, काय बुक पॅकेट. त्याचप्रमाणे बुक पोस्ट प्रिंटेड बुक, बर का, बुक पॅकेट कंटेनिंग प्रिंटेड बुक. आणि त्यानंतर तिसरं जे ते काय आहे, पॅटर्न अँड सॅम्पल पॅकेट्स. पॅटर्न अँड सॅम्पल पॅकेट्स, सॅम्पल पॅकेट्स. आलं लक्षात. बुक पोस्ट ह्यातील जे आधी प्रकार होते ते मर्ज होऊन आता बुक पोस्ट हे नवीन सुरुवात झालेली आहे. आता तुला काय करू शकते, परीक्षेला प्रश्न विचारू शकते की ना कुठले 3 प्रकार मर्ज होऊन बुक पोस्ट हे सुरू झालेले आहे. तुझ्या लक्षात यायला पाहिजे बघ. बुक पॅकेट कंटेनिंग प्रिंटेड बुक, त्यानंतर पॅटर्न आणि सॅम्पल पॅकेट, हे तिन्ही एकत्र होऊन बुक पोस्ट हे सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे तुला काय करतो, परीक्षेच्या दृष्टीने कसा प्रश्न विचारला जाईल, काय केलं जाईल, त्या दृष्टीने तुला शिकवण्याचा प्रयत्न करतो. उगा बघ माहिती सांगून काय उपयोग नाही. काय होतंय, आपल्याला काय करायचंय, ज्ञानार्थी नाही बनायचं, आपल्याला परीक्षार्थी बनायचंय. आलं लक्षात घे बघ. आता तुला ह्याच्यामध्ये काय विचारू शकते, बुक पोस्ट तुला मॅक्झिमम वजन विचारतील. बुक पोस्ट मॅक्झिमम वजन असतंय 5 किलो मॅक्झिमम. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये ना पॅटर्न आणि सॅम्पल पॅकेट मध्ये एक प्रकार असतो, आधी होता. त्यामध्ये तुला सांगतो कुठला होता, जे स्मॉल पॅकेट असते त्याचं जास्तीत जास्त वजन जर विचारलं, परीक्षेला तुला ठराविक शब्द दिला कुठला, स्मॉल पॅकेटचं वजन किती जास्तीत जास्त, स्मॉल पॅकेटचं जास्तीत जास्त वजन असते 2 किलोग्रॅम. किती, 2 किलोग्रॅम. त्याचप्रमाणे जे स्मॉल पॅकेट आहेत ते काय करू शकता तुम्ही, प्रीपेमेंट इन पोस्टेज कॅश मध्ये करू शकता. त्याच्यासाठी परवानगी कोणाची लागल, हेड ऑफ सर्कल लागल. हेड ऑफ सर्कल कोण असतात, सीपीएम जे असतात. आलं लक्षात. त्याचप्रमाणे प्रीपेमेंट ऑफ पोस्टेज इन कॅश करण्यासाठी कमीत कमी तुझे स्मॉल पॅकेट किती लागतील, 500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे स्मॉल पॅकेट लागतील. आता आपण काय करतोय, बुक पोस्ट बद्दल माहिती बघतोय. बुक पोस्ट, बुक पॅकेट, त्याचप्रमाणे बुक पॅकेट कंटेनिंग प्रिंटेड बुक, त्यानंतर पॅटर्न सॅम्पल पॅकेट ही मर्ज होऊन बुक पोस्ट सुरू झाली. जास्तीत जास्त तुला वजन विचारलं बुक पोस्टचं, तर किती, 5 किलोग्रॅम. त्यानंतर तुला दुसरा मुद्दा सांगतो, जर समजा 5 किलोग्रॅम पेक्षा जास्त वजनाचं बुक पोस्ट पाठवलं, जर समजा मर्यादेचं उल्लंघन केलं, तर ते बुक पोस्ट आहे ते काय केलं जातं, ते बुक पोस्ट आहे ना रिटर्न टू सेंडर केलं जाईल. रिटर्न टू सेंडर कधी केलं जाईल, मर्यादेपेक्षा जास्त वजन असेल, मर्यादेपेक्षा जास्त वजन असेल, वजन वेट, मर्यादेपेक्षा जास्त जर वेट असेल तर ते रिटर्न टू सेंडर केलं जातं बघ बघल्या. त्याचप्रमाणे तुला सांगतो, हे लक्षात आलं का, 3 हे मर्ज होऊन बुक पोस्ट सुरुवात झाली. त्याचप्रमाणे 5 किलोग्रॅम जास्तीत जास्त वजन, त्यानंतर रिटर्न टू सेंडर केलं जाईल जास्तीत जास्त वजन असेल. जर तुला विचारलं स्पेशल स्मॉल पॅकेट बद्दल प्रश्न, तर तुला सांगता आला पाहिजे स्मॉल पॅकेटचं जास्तीत जास्त वजन 2 किलोग्रॅम. त्याचप्रमाणे प्रीपेमेंट ऑफ पोस्टेज करू शकतो ते. आलं लक्षात. आता ही जी बुक पोस्ट आहे, त्या बुक पोस्ट मध्ये कशा कशाचा समावेश होतो, काय काय होतं ते तुला सांगतो बघ, व्यवस्थित लक्ष दे. बुक पोस्ट कशा कशाचा समावेश होतो हे बघ तुला सांगतो. ह्याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो, ह्याच्यामध्ये होतो बुक्स, त्याचप्रमाणे इथं कार्ड्स, त्याचप्रमाणे बुक्स बघितलं, कार्ड्स बघितलं. त्यानंतर मॅगझिन म्हणजे काय, मासिके,
मासिक म्हणजे काय असतंय, महिन्याला प्रकाशित होणारे त्याला म्हणतात मासिक आहे. त्यानंतर जर्नल्स असतील, त्याचप्रमाणे इथे एक लिहितो, तुझे जे प्रकाशन असतील पब्लिकेशन, त्याचा काय होतो समावेश होतो कशामध्ये, बुक पोस्ट मध्ये. आता पब्लिकेशन मध्ये काय कशाचा समावेश होतो ते मी तुला सांगतो बघ. पब्लिकेशन मध्ये होऊ शकते तुझे ना डॉक्युमेंट, त्याचप्रमाणे तुझे जे बिल्स असतील, त्याचप्रमाणे तुझे इनवॉइस असतील, त्याचप्रमाणे तुझ्या शीट्स असतील, आलं लक्षात. त्याचप्रमाणे तुझे रिपोर्ट्स असतील, रिपोर्ट्स म्हणजे अहवाल, रिपोर्ट्स, रिपोर्ट्स म्हणजे अहवाल, डॉक्युमेंट, बिल्स, इनवॉइस, त्याचप्रमाणे शीट्स असतील, रिपोर्ट्स असतील, त्याचप्रमाणे तुझे कार्ड्स असतील, त्याचा समावेश कशामध्ये होईल, पब्लिकेशन मध्ये होईल. पब्लिकेशन म्हणजे काय, प्रकाशित होणे. त्यानंतर तुझे डॉक्युमेंट असतील, डॉक्युमेंट मध्ये कशाचा समावेश होतो तुला सांगतो. डॉक्युमेंट तुझे जर कमर्शियल डॉक्युमेंट असतील, कमर्शियल, त्याचप्रमाणे तुझे कसले लिगल डॉक्युमेंट असतील, त्याचप्रमाणे तुझे पर्सनल डॉक्युमेंट असतील, हे जे असेल त्याचा समावेश कशामध्ये होतो, डॉक्युमेंट मध्ये होतो. डॉक्युमेंटचा समावेश कशामध्ये होतो, पब्लिकेशन मध्ये होतो. त्याचप्रमाणे बुक वगैरे काय काय पाठवू शकतो तू, फक्त एवढं लक्षात ठेव. बाकीचं धिंगाणा लक्षात ठेवला नाही ठेवलं तरी काही फरक पडणार नाही, पण तुला माहिती व्हावी त्यासाठी तुला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. पब्लिकेशन, बुक, त्याचप्रमाणे कार्ड्स, मॅगझिन, जर्नल यांचा समावेश कशामध्ये होतो, बुक पोस्ट मध्ये होतो. आलं लक्षात. त्यानंतर आता बुक पोस्ट डायमेन्शन कसं असतं, काय असतं, त्याची लेंथ किती, जास्तीत जास्त काय किती ते तुला सांगतो बघा. ते करून टाकतो जरा. आता लक्षात घ्या, आपण बुक पोस्टचं डायमेन्शन बघूया. डायमेन्शन कसं असतं, काय असतं डायमेन्शन. आता बुक पोस्ट काय करू शकते, परीक्षेला डायमेन्शन विचारू शकते. तुला सांगतो काय करायचंय, बुक पोस्ट वर 100% प्रश्न येणार आहे. काय करायचंय, इंडिया पोस्टची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे आपलं जे पीओ गाईड आहे त्याच्यावर आपण रेफरन्स घ्यायचा आहे. नाही तर काय होतंय, मोकार कुठले पुस्तकं वाचायचे आणि कोणाचे लेक्चर ऐकायचे आणि कोणाचं काय करायचं. काय होतंय, आपला कार्यक्रम असते एक्झामला, सांगणार वेगळं सांगते, इंडिया पोस्टच्या साईटच्या वेबसाईटला वेगळंच काहीतरी असतंय. आणि काय करतात, ज्यावेळेस एक्झाम कंडक्ट केली जाते, ज्यावेळेस प्रश्नपत्रिका काढली जाते, त्यावेळेस काय केलं जातं, इंडिया पोस्ट साईटचा वापर करूनच ती प्रश्नपत्रिका काढली जाते. त्याचप्रमाणे पीओ गाईडचा रेफरन्स घेतला जातो, व्हॉल्युम 5 चा रेफरन्स घेतला जातो. त्यानुसार तुमची प्रश्नपत्रिका सेट केलेली असते. आता डायमेन्शन बघतो आपण. डायमेन्शन मध्ये बघ 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, मिनिमम, मॅक्झिमम आणि त्याचप्रमाणे ज्या 3 गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायच्या, रोल फॉर्म मध्ये असेल, इन रोल फॉर्म मध्ये असेल, त्याचप्रमाणे लेंथ प्लस 2D डायमीटर असेल, त्यावेळेस किती डायमेन्शन असेल ते तुला सांगतो बघ, समजून घे. हे बघ, इथे लिहितो मिनिमम, इथे लिहितो मॅक्झिमम. आता इथे लिहितो रोल फॉर्म, त्याचप्रमाणे इथे लिहितो बघ लेंथ प्लस 2 टाइम्स डायमीटर, ट्वाइस द डायमीटर, लेंथ प्लस 2D लिहितो. त्यानंतर एनी अदर फॉर्म असेल कुठला, एनी अदर डायमेन्शन असेल, एनी अदर, त्याच्यामध्ये एनी अदर रोल फॉर्म लिहितो. अरे ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं ते तुला सांगतो बघ. हे बघ, रोल फॉर्म मध्ये ज्यावेळेस बघतो त्यावेळेस मिनिमम आणि मॅक्झिमम किती पाहिजे ते लक्षात घ्या. मिनिमम इथं पाहिजे बघ 10 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे मॅक्झिमम रोल फॉर्म असेल कशाचा, बुक पोस्टचा, तर मॅक्झिमम त्याचं पाहिजे किती, 80 सेंटीमीटर. कशामध्ये, रोल फॉर्म मध्ये 10 सेंटीमीटर बाय 80 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे तुला एमएम मध्ये विचारलं, एमएम मध्ये काय करायचं, गुणवले 10 करायचं असतं, मग ते एमएम मध्ये येतं. परीक्षेला तुला एमएम मिलीमीटर मध्ये विचारू शकतात किंवा सेंटीमीटर मध्ये विचारू शकतात. जर समजा सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर 10 गुणवले करायचं. त्याचप्रमाणे मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर 10 ने डिवायडेशन करायचं. त्यानंतर आता लक्षात घे, लेंथ प्लस 2D डायमीटर असेल तर किती मिनिमम आणि मॅक्झिमम साईज असते, डायमेन्शन असते, ती तुला सांगतो बघ. इथं असते 17 सेंटीमीटर लेंथ प्लस डायमीटर. त्यानंतर मॅक्झिमम असते 100 सेंटीमीटर. आलं लक्षात. त्यानंतर येणे आता रोल फॉर्म असेल तर इथं काय लक्षात ठेवायचं तू, की तुला सांगतो. इथं 14 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर किंवा, किंवा लक्षात घे बरं का, किंवा काय असतंय,
10 सेंटीमीटर बाय 7 सेंटीमीटर. ह्या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवू. एनी अदर रोल फॉर्म मध्ये मिनिमम मध्ये दोन्हीपैकी एक परीक्षेला पर्याय दिसला तर दोन्हीपैकी एक तुका मारून येतो. त्यानंतर मॅक्झिमम किती असते? मॅक्झिमम डायमेन्शन असते एनी अदर रोल फॉर्म मध्ये 60 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर. सीएम सीएम सीएम. सीएम म्हणजे काय? चीफ मिनिस्टर नाही, सेंटीमीटर. आलं लक्षात? सीएम म्हणजे कम्युनिकेशन मिनिस्टर सुद्धा नसते. इथं लक्षात घ्यायचं सेंटीमीटर. तुला डायमेन्शन लक्षात आलंय का बुबल्या? भाऊ बुक पोस्ट वर परीक्षेला प्रश्न येणार आहे. आलं लक्षात? जर बुक पोस्ट वर परीक्षेला प्रश्न नाही आला तर तुम्हाला फोन कर आणि सांग की परीक्षेला प्रश्न नव्हता आला. हे बघ, रोल फॉर्म सांगितलं तुला, डायमेन्शन सांगितलं, बुक पोस्टचं, त्याच्यानंतर वजन सांगितलं, सगळं कुठं सांगितलं. आता बुक पोस्ट आहे ते कशा प्रकारे पाठवलं जातं, काय केलं जातं त्याची तुला माहिती सांगतो थोडी. हे बघ, बुक पोस्ट आहे ते ना ओपन कार्ड फॉर्म मध्ये जर सेंड केलं, ओपन कार्ड फॉर्म, लक्षात घे बरं का काय सांगितलं तुला. ओपन कार्ड फॉर्म मध्ये बुक पोस्ट जर सेंड केलंस तर ते कशापेक्षा जास्त जाडीला नाही पाहिजे, कशापेक्षा जाडीला कमी नाही पाहिजे. पोस्ट कार्ड पेक्षा बघ, नायदर थिकनेस, नायदर थिक नॉर लेस दॅन. कशापेक्षा? पोस्ट कार्ड पेक्षा बरं का. पोस्ट कार्ड पेक्षा जाडीला जास्त बी नाही पाहिजे, म्हणजे पोस्ट कार्ड पेक्षा कमी सुद्धा नाही पाहिजे. कधी? ओपन कार्ड फॉर्म मध्ये सेंड केल्यानंतर. एवढं आलं लक्षात? तुला एक 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 पॉईंट समजून सांगायचा प्रयत्न करतोय. इंडिया पोस्ट साईटचा वापर करून सगळी माहिती काढलेली, त्याचप्रमाणे पीओ गाईड वापरून माहिती काढून तुला एकदम व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न चालू आहे बबल्या. हे बघ, त्यानंतर बुक पोस्ट जर असेल, जर अनफास्टन एनवलप मध्ये सेंड केलं, कसं? लक्षात घे, अनफास्टन एनवलप मध्ये, अनफास्टन एनवलप मध्ये जर बुक पोस्ट जर सेंड केलं तर त्याचं डायमेन्शन कसं असतंय ते तुला सांगतो बघ. लक्षात घे, त्याचं डायमेन्शन कसं असतंय, मॅक्झिमम आणि मिनिमम बुक पोस्ट अनफास्टन एनवलप मध्ये केल्यानंतर. हे बघ, डायमेन्शन लिहितो इथं, इथे लिहितो मिनिमम, इथे लिहितो मॅक्झिमम. बुक पोस्ट अनफास्टन एनवलप द्वारे बुकिंग केल्यानंतर, बुक पोस्ट पाठवल्यानंतर इथं लक्षात घे 14 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे मॅक्झिमम जास्तीत जास्त किती असते? 35.3 सेंटीमीटर इंटू सीएम इंटू 25 सेंटीमीटर. आलं तुझ्या लक्षात? अनफास्टन एनवलप मध्ये ज्यावेळेस तू बुक पोस्ट सेंड करशील त्यावेळेस डायमेन्शन पाहिजे 14.9 सेंटीमीटर कमीत कमी आणि जास्तीत जास्त 35.3 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर. कशाचं? अनफास्टन एनवलप ज्यावेळेस सेंड करशील त्यावेळेस. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये लक्षात घे सांगायची गोष्टी कुठल्या. बुक पोस्ट टू अनफास्टन एनवलप मध्ये किंवा ओपन कव्हर मध्ये सेंड केलंस, कशामध्ये? ओपन कव्हर मध्ये सेंड केलंस. आता ते कशामुळे सेंड करायचं असतंय? इन्स्पेक्शन करण्यासाठी. काय केलं तर अनफास्टन एनवलप आणि ओपन कव्हर मध्ये सेंड केलं जातं. म्हणजे कसं असतं, त्याच्या दोन्ही बाजू ओपन ठेवल्या जातात, आतमध्ये काय पाठवायलंय ते बघण्यासाठी. ते कशासाठी ओपन ठेवायचंय? तुझं जे पुस्तक असेल, बुक पोस्ट असेल काय आतमध्ये, ते ना त्याचं सील फुटू नये, सील फुटू नये. त्याचप्रमाणे त्याचं पेपर कलरिंग होऊ नये, कलरिंग ऑफ पेपर, कलरिंग ऑफ पेपर. त्याचप्रमाणे तुझ्या त्या पोस्टला काय होऊ नये, हानी पोहोचू नये. त्यासाठी काय केलं जात नाही, ओपन कव्हर किंवा अनफास्टन एनवलप वापरल्यानंतर ते काय केलं तर जर समजा त्याची पडताळणी करायचं म्हणलं तर त्याला सील इथे तुटलं नाही पाहिजे, कलरिंग ऑफ पेपर म्हणजे पेपर फाटला तुटला नाही पाहिजे. ह्या गोष्टी करण्यासाठी काय केलं जातंय की ना अनफास्टन आणि ओपन कव्हरचे एनवलप वापरले जातात. आलं लक्षात? त्याचप्रमाणे तुझ्या सरफेस आधारिंग रिझन मोजली पाहिजे. सरफेस आधारिंग म्हणजे ते ना सरफेस पासून वेगळं निघालं पाहिजे. ADH RING. आलं की तुझ्या एवढ्या लक्षात कार्यक्रम? त्याचप्रमाणे बुक पोस्ट ज्यावेळेस तू पाठवशील त्यावेळेस वरती ना नाव पाहिजे, इन्स्क्रिप्शन पाहिजे. कुठले शब्द पाहिजे तर इन्स्क्रिप्शन तुला सांगतो इथं.
इन्स्क्रिप्शन काय पाहिजे इन्स्क्रिप्शन लिहून वरती लिहिलेलं पाहिजे बुक पोस्ट. बुक पोस्ट आलं लक्षात बाबा. यायला तुला ध्यानात कार्यक्रम. बुक पोस्ट डायमेन्शन सांगितलं तुला. बुक पोस्ट ओपन फॉर्म मध्ये जर सेंड केलं तर ते नाही तर थिक नॉर लेस दॅन पोस्ट कार्ड पाहिजे. त्यानंतर तुला ओपन कव्हर काय मॅटर आहे, कशामुळे ओपन कव्हर मध्ये सेंड करायचं, पडताळणी करण्यास काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याचं डायमेन्शन हे बघ आणि फास्ट नॉलेजचं डायमेन्शन तू लक्षात ठेव. आलं लक्षात. त्याचप्रमाणे पोस्ट कार्ड पेक्षा जास्त थिक पाहिजे नाही, कमी जास्त नाही पाहिजे. त्याचप्रमाणे हे तुझं डायमेन्शन काय करायचंय तू लक्षात ठेवायचंय. आता लक्षात घे तुला बुक पोस्ट द्वारे तू काय काय सेंड नाही करू शकतो आतमध्ये ते तुला सांगतो. पोस्ट द्वारे काय सेंड करू शकत नाही हे पाय. बुक पोस्ट लिहितो ह्याच्यामध्ये तू बुक पोस्ट मध्ये काय करायचंय, मनी नाही पाठवायचे. मनी मनी म्हणजे काय पैसे. त्यानंतर अनऑब्लिगेटेड स्टॅम्प असतील, अनऑब्लिगेटेड स्टॅम्प असतील ते तू काय करायचे तर पाठवायचे नाहीत. त्याचप्रमाणे बुक पोस्ट मध्ये काय नाही पाठवायचं, चेक्स नाही पाठवायचे. चेक CHEQUE चेक. चेक म्हणजे काय तुला सांगितलं. चेक म्हणजे आपण ज्यावेळेस काय करतो चेकवर अमाऊंट टाकतो बँकेत देतो त्यावेळेस डायरेक्ट आपल्याला कॅश येते, तिथं स्लिप वगैरे भरायची गरज पडत नाही. त्याचप्रमाणे तुला पोस्टच्या चेक बद्दल तुला माहिती सांगितलेली. SBचं चेक असतंय त्याच्यामध्ये किती चेक असते तर 20 चेक असते. पहिले 10 चेक फ्री असते, तिथून पुढं प्रत्येक चेकला 2 रुपयांनी त्याचा GST काय असेल तो आकारला जातो. आलं लक्षात. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघ बुक पोस्ट मध्ये हंडीज नाही सेंड करू शकत. त्याचप्रमाणे इथं बँक पोस्ट जे बिल असतील, बँक पोस्ट बिल ते सेंड करू शकत नाही. त्याचप्रमाणे बिल ऑफ एक्सचेंज असतील ह्या गोष्टी बुक पोस्ट द्वारे तू सेंड करू शकत नाही आतमध्ये. आलं लक्षात. त्याचप्रमाणे तुला सांगतो बघ बुक पोस्ट ज्यावेळेस तू बुकिंग करतो त्यावेळेस ना त्याचं वजन आहे ना 500 ग्रॅम पेक्षा कमी असेल. काय लेस दॅन 500 ग्रॅम. बघून राहू लक्षात येईल का डोक्यावरून चाललंय सगळं तू कमेंट मध्ये सांग. बघ 500 ग्रॅम पेक्षा वजन जर कमी असेल कशाचं बुक पोस्टचं तर त्याला लेटर सारखं ट्रीट केलं जाईल. कशासारखं लेटर सारखं. आणि 500 ग्रॅम पेक्षा जास्त वजन असेल 500 ग्रॅम मोर दॅन 500 ग्रॅम ते काय केलं जाईल त्याला पार्सल प्रमाणे ट्रीट केलं जाईल. कशाप्रमाणे पार्सल प्रमाणे. आलं का तुझ्या लक्षात कार्यक्रम. आता त्याचप्रमाणे तुला एक प्रश्न विचारतो, जास्तीत जास्त लिटरचं वजन किती ग्रॅम असते तू काय कर कमेंट मध्ये टाकेव. हा तुला प्रश्न आहे. हे बघ बुक पोस्ट द्वारे काय काय सेंड करून नाही शकत ते बघितलं. त्याचप्रमाणे 500 ग्रॅम पेक्षा कमी असेल तर त्याला लिटर प्रमाणे बुक पोस्टला ट्रीट केलं जाईल. 500 ग्रॅम पेक्षा जास्त असेल तर त्याला पार्सल प्रमाणे ट्रीट केलं जाईल. त्याचप्रमाणे जर नियमांचं उल्लंघन करून पाठवलं असेल काय बुक पोस्ट, जर समजा नियमांचं उल्लंघन करून जर बुक पोस्ट पाठवला असेल रूल्स अँड रेग्युलेशनच्या विरोधात जर बुक पोस्ट पाठवला असेल म्हणजे थोडक्यात सांगायचं काय असेल तुला सांगतो अनपेड असेल किंवा इनसफिशियन्सी पेड असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं तुला माहिती आहे. काय केलं जाते अनपेड असेल तर डबल पोस्ट चार्जेस घेतले जाते. त्याचप्रमाणे इनसफिशियन्सी असेल तिथं काय केलं जातंय तिथं जेवढं रक्कम कमी त्याच्या डबल चार्जेस घेतले जातात. आलं लक्षात. तुला सांगतो अनपेड आणि इनसफिशियन्सी या गोष्टी याच्यावर का इथं परीक्षेला प्रश्न विचारला जातोय. 2% अनपेड म्हणजे काय असतंय 1 रुपये तू भरला नाही. त्याचप्रमाणे इनसफिशियन्सी म्हणजे काय असतंय तुला जास्त भरायचे होते पण तू काय केलं कमी भरले. किंवा काय केलं ज्यावेळेस बुकिंग करताना लक्षातच नाही आलं काउंटरवर त्यांना की 2 किलो आहे तुझं वजन आणि त्यांनी काय केलं 1 किलोची बुकिंग करून दिली. ज्यावेळेस ती ट्रान्समिशन मध्ये असते किंवा ऑफिस ऑफ डेस्टिनेशनला ज्यावेळेस पोहोचेल त्यावेळेस तिथं जर त्यांच्या लक्षात आलं की बाबा इथे एवढे चार्ज आकारले तर मग ते काय करू शकते तर इनसफिशियन्सी चार्जेस वगैरे घेऊ शकते. काय घेतलं तिथं डबल द पोस्टेज चार्ज एवढे आकारले जाते. आलं तुझ्या लक्षात. बुक पोस्ट मध्ये तू फक्त एवढीच माहिती लक्षात ठेव, जास्त डोकं लावायची गरज नाही. नाही तर तू काय करशील बुक पॅकेट वेगळं वाचशील, त्यानंतर कंटेनिंग प्रिंटेड बुक वेगळं वाचशील, स्मॉल पॅकेट सॅम्पल पॅटर्न पॅकेट वेगळं काही वाचू नको. आता ते विषय तू डोक्यातून काढून टाक, परीक्षेला प्रश्न इथे विचारणार येतं. आलं लक्षात.
त्यानंतर तुला सांगतो आपण आता बुक पोस्ट बद्दल सगळी माहिती बघितली. तुला ह्याच्यामध्ये जो दुसरा प्रकार आहे त्याच्याबद्दल तुला माहिती सांगतो. बघ, ब्लाइंड लिटरेचर आता हेडिंग टाकले. ब्लाइंड लिटरेचरचा अर्थ असते अंधार साहित्य. अंधांसाठी साहित्य काय केलं तर पोस्टाद्वारे पाठवलं जातं. त्याच्यामध्ये काय नियम येतं, त्याचप्रमाणे काय सूट आहे त्यांना, त्याप्रमाणे त्यांना कन्सेशन काय, त्याबद्दल तुला एक एक माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. हे पायटा घ्या, लक्षात घे. ब्लाइंड लिटरेचर जे जास्तीत जास्त किती किलोग्राम पर्यंत पाठवू शकतो, इथं परीक्षेला प्रश्न विचारते तुला. किती किती किलो पर्यंत पाठवू शकतो, लक्षात घे. इथं तू 7 किलो पर्यंत वजन पर्यंत काय करू शकतो, ब्लाइंड लिटरेचर पाठवू शकतो. ब्लाइंड लिटरेचर म्हणजे असते अंधार साहित्य. त्याचप्रमाणे ब्लाइंड लिटरेचर ज्यावेळेस पाठवशील त्यावेळेस कशा कशापासून सुटे ते तुला सांगतो. आपण बघितलं रजिस्ट्रेशन फी असती, किती रुपये असती कुठल्या आर्टिकलला रजिस्ट्रेशन फी सांगितली तुला, सांग पटकन, कमेंट कर. मी काय सांगणार नाही, तू काय कर, रजिस्ट्रेशन फी किती असते ते कमेंट कर. रजिस्ट्रेशन फी, त्याचप्रमाणे तुझे जे पोस्टेज चार्जेस असते, पोस्टेज चार्जेस, त्याचप्रमाणे एक्नॉलेजमेंट असेल. हे काय केलं तर बुकिंग करण्यासाठी लागते. पण ज्यावेळेस तू ब्लाइंड लिटरेचर पाठवशील, अंधार साहित्य पाठवशील, त्यावेळेस ह्या तीन पासून काय, ह्या तीन पासून सूट म्हणजे काय, फ्री मध्ये कार्यक्रम आहे इथं. त्याचप्रमाणे फक्त इथे एकच गोष्ट चार्जेस लागले जातील. कुठले चार्जेस लागले जातील ते तुला सांगतो बघ. ब्लाइंड लिटरेचर मध्ये ना एअर चार्जेस लागले जातात. एअर चार्जेस, आता एअर चार्जेस का लागले जातात ते तुला माहिती आहे. तुला पहिल्यांदा सांगितलंय पहिल्या व्हिडिओ मध्ये, काय क्लास 1 कॅटेगरी साठी एअर चार्जेस लागत नाही. ब्लाइंड लिटरेचर हे क्लास 2 कॅटेगरी मध्ये येतं. त्यामुळं इथं एअर चार्जेस जे असतील, एअर रिक्वेस्ट जे चार्जेस असतील ते फक्त भरावे लागतील. इथं काय ह्याच्यामध्ये सरफेस मोड फ्री आहे. सरफेस मोड जो आहे ना फ्री येतो. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन फी लागणार नाही, पोस्टेज चार्जेस लागणार नाही, एक्नॉलेजमेंट 3 रुपयाची ते सुद्धा भरायची गरज नाहीये. आलं का तुला एवढं लक्षात. त्यानंतर तुला डायमेन्शन सांगतो बघ. डायमेन्शन कसं असतं, काय असतं, बुक पॅकेट प्रमाणे थोडक्यात डायमेन्शन असतं, बुक पोस्ट सारखं सेम. तर तुला एकदा सांगून देतो. ब्लाइंड लिटरेचरचं डायमेन्शन तेच पॅटर्न सेम इथे लिहितो बघ. मिनिमम, मॅक्झिमम डायमेन्शन इथं तू लक्षात घे. मग सारखा भाग घ्यायच्या मध्ये इथं पण काय 10 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर, त्याचप्रमाणे इथं 17 सेंटीमीटर, इथं 100 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे इथं इथे इथं लागेल आपल्या 10 बाय 7 सेंटीमीटर, आणि इथं 60-30-30. आलं लक्षात. इथं रोल फॉर्म, त्यानंतर इथं लेंथ प्लस 2D, एअर प्लस 2D, एनी अदर मंथ किंवा इनडोर फॉर्म मंथ. आलं लक्षात. डायमेन्शन ब्लाइंड लिटरेचरचं डायमेन्शन समजलं आहे का तुला राजा, समजलंय ना बबड्या. त्यानंतर तुला सांगतो ब्लाइंड लिटरेचर आहे हे कशावरून ओळखायचं, काय ओळखायचं. ज्यावेळेस ना ब्लाइंड लिटरेचर काय केलं तर पाठवलं जातं, त्या कंटेंटवर जो समजा काय कंटेंट असेल, समजा पुस्तक आहे समजतो, त्याच्यावर कंटेंट असतो जो म्हणजे थोडक्यात कंटेंट आहे, त्याच्यावर आहे ना ब्रेल असं शब्द लिहिलेले असतात. काय ब्रेल, कंटेंट वरती ब्रेल शब्द पाहिजे. कुठला ब्रेल. ब्रेल हे काय रे बाबड्या, ब्रेल हे ना लिपी आहे बरं का, अंधांसाठी असणारी लिपी आहे. तुला सांगतो लुईस ब्रेल यांचं काय झालं होतं, वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांची दृष्टी झाली होती. त्यावेळेस त्यांनी कुठल्या भाषेत शोध लावला, कुठल्या लिपीचा शोध लावला, ब्रेल लिपीचा शोध त्यांनी लावलेला आहे. त्याचप्रमाणे तुला माहिती पाहिजे 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस साजरा केला जातो. 3 जानेवारी काय साजरा केलं जातं, सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी केली जाते. त्याचप्रमाणे 12 जानेवारी काय साजरा केलं जातं, स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला साजरा केली जाते. आलं लक्षात तुला. त्याचप्रमाणे लक्ष दे पुढं. लुईस ब्रेल बघितलं, कंटेंट वरती ब्रेल हा शब्द असला पाहिजे. त्याच्यामध्ये जे तू पॅकिंग करशील त्याचं जे कव्हर असेल, त्या कव्हर वर आहे ना, कव्हर असेल जो ज्याच्यामध्ये तू ते साहित्य कंटेंट बांधशील
त्या कव्हर वरती ना लिटरेचर फॉर ब्लाइंड हा शब्द लिहिलेला पाहिजे. काय? लिटरेचर फॉर ब्लाइंड. आलं लक्षात? लिटरेचर फॉर ब्लाइंड लिहिलं. एवढंच तू काय कर, ब्लाइंड लिटरेचर मध्ये लक्षात ठेव. आता तू म्हणशील जर समजा ब्लाइंड लिटरेचर जर पाठवलं आणि ते जर अनपेड असेल तर काय केलं जाईल? बाबड्या तुझ्यासाठीच प्रश्न हे, तू काय कर कमेंट मध्ये टाक. काय केलं जाईल जर समजा ते अनपेड असेल तर? त्याचं मी तुला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो. जर समजा ब्लाइंड लिटरेचर काय अनपेड असेल किंवा इन्सफिशियन्सी पेड असेल तर. ठीक आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फक्त बुक पोस्ट आणि ब्लाइंड लिटरेचर याबद्दल माहिती बघितली. त्याचप्रमाणे आपण आता जो राहिलेला भाग आहे कॅटेगरी 2 चा ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघण्याचा प्रयत्न करू. आणि तुला बुक पोस्ट आणि ब्लाइंड लिटरेचर मध्ये काही डाऊट असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला काय कर, कमेंट मध्ये टाक. तुला तिथं उत्तर देतोच. नाहीतर तुला सांगतो माझा नंबर आहे इथं, हे बघ नंबर लिहून देतो, इथं मेसेज कर. त्याचप्रमाणे तू जर खरंच मन लावून अभ्यास करत असेल ना तरी सुद्धा मेसेज कर. तुझ्याकडून तयारी करून घेण्याचं काम करतो बाबड्या. तुला पैसे वाया घालू नको, काय नको उगम मोकार. आलं का लक्षात? काहीच गरज नाही एमटीसी तयारी करायला. तू आलं लक्षात? तर आपण काय करूया आता, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.